विनप्रीत किचनमध्ये सहर्ष स्वागत. आज पाहूया उपवासाची मिसळ. भाजलेले शेंगदाणे, मिरची, आलं आणि चवीनुसार मीठ. ते मिक्सरला लावून त्यामध्ये पाणी थोडं घालून पेस्ट बनवून घ्या. त्यानंतर कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये लाल तिखट घालून हलवून घ्या आणि त्यामध्ये केलेलं वाटण घाला. त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून त्याला छान अशी उकळी येऊन देईपर्यंत शिजवावे. त्यानंतर दुसरी कढई घेऊन त्यामध्ये तेल घालून त्यामध्ये जिरं, मिरचीचा ठेचा घालून त्यामध्ये बटाटे उकडलेले घालून त्यामध्ये एक चमचा कूट आणि चवीनुसार मीठ घालून छान परतून घ्यावे. त्याच कढईमध्ये तेल घालून मिरची घालून त्यामध्ये भिजवलेले शाबू त्यामध्ये 1 चमचा कूट आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून शाबू परतून घ्यावे. त्यानंतर किसलेली काकडी साखर घालून घ्यावी आणि एक प्लेट घेऊन त्यामध्ये शाबू, उकडलेल्या बटाट्याची भाजी, गोड तिखट बटाटा चिवडा, वेफर्स, किसलेले काकडी घालावी. त्यानंतर आपण जे सांबर बनवलं आहे ते घालावे आणि उपवासासाठी छानशी झणझणीत अशी मिसळ तयार. नक्की ट्राय करा.